सह्याद्री शिक्षण संवादाच्या आजच्या अत्यंत विशेष अशा भागामध्ये उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने मी आपल्या सगळ्यांचे अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो. आजचा आपला सह्याद्री शिक्षण संवादचा अतिशय महत्त्वपूर्ण आणि विशेष यासाठी उपक्रम आहे किंवा यासाठी हा एपिसोड आहे की आज आपण आजचा आपला जो सह्याद्री शिक्षण संवादचा आजचा जो भाग आहे हा 25वा आहे. आपण आपल्या रौप्य महोत्सवी व्याख्यानाच्या दिशेने आपण आता चाललो आहोत. अखंडितपणे 24 आपण या संदर्भातले व्याख्यान 24 तज्ञ आपल्या ह्या व्यासपीठावरती आले आणि त्यांनी अत्यंत मौलिक विचार या व्यासपीठाच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्राला आपण या ठिकाणी त्याच्या माध्यमातून दिलेले आहेत. मी आजचा हा जो विशेष आजचा जो एपिसोड आहे किंवा भाग आहे किंवा पुष्प आहे सह्याद्री शिक्षण संवादचं, त्यामध्ये मी आज हे 25वं पुष्प गुंफण्यासाठी ज्या आपल्याकडे आज विशेष आमंत्रित आहेत, आपल्या ज्या आजचे सादरीकरण करणारे आहेत, त्या जगप्रसिद्ध दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठाच्या सन्माननीय कुलगुरू डॉक्टर प्रोफेसर शांतीश्री पंडित मॅडम आहेत. मी उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने डॉक्टर प्रोफेसर शांतीश्री पंडित मॅडमचं अत्यंत मनपूर्वक स्वागत करतो सह्याद्री शिक्षण संवादाच्या ह्या व्यासपीठावरती. त्याचप्रमाणे आज संपूर्ण राज्यामधनं या ठिकाणी अनेक प्राध्यापक, प्राचार्य, संस्थाचालक, कुलगुरू, आमचे सर्व सहसंचालक, त्याचप्रमाणे विविध विद्यार्थी मोठ्या प्रमाणावर संपूर्ण राज्यामधनं आज या ठिकाणी सहभागी झालेले आहेत. मी या सगळ्यांचं अत्यंत मनपूर्वक या ठिकाणी स्वागत करतो. मी आवर्जून शांतीश्री पंडित मॅडम यांना सांगू इच्छितो, मॅडम आम्ही साधारणतः 6 महिन्यांपूर्वी हा उपक्रम सुरू केला. पहिल्यांदा उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने, म्हणजे कधी आपण ऐकलं नसेल की शासनाच्या पातळीवरती अशा प्रकारची व्याख्यानमाला, म्हणजे एखादी व्याख्यान होतं वर्षातनं, परंतु निरंतरपणे ऑनलाईन व्याख्यानमाला आणि त्याची 24 व्याख्यानं पूर्ण करणं, एकही खंड न पडता पूर्ण करणं आणि त्याच्यावरती वेगवेगळ्या एक्सपर्ट्सला आणणं आणि विशेष करून शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये राष्ट्रीय स्तरावरती, जागतिक स्तरावरती जे अत्यंत महत्वाचे बदल होत आहेत, गुणात्मक बदल होत आहेत, हे संपूर्ण आमच्या राज्यातल्या शिक्षण बंधू भगिनींपर्यंत पोहोचवणं, विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचवणं, या दृष्टिकोनातनं पहिल्यांदा उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार आम्ही हे व्यासपीठ क्रिएट केलं आणि याला प्रचंड रिस्पॉन्स आम्हाला मिळाला. यामध्ये आपण जे सादरीकरण होतात त्या सादरीकरणांना आपण नंतर आमच्या युट्यूब चॅनलला पण आपण अपलोड करतो आणि याच्या माध्यमातून अनेक महत्वपूर्ण विषय शिक्षण क्षेत्रामधले हाताळले गेले. युजीसीचे सेक्रेटरी डॉक्टर मनीष जोशींपासून तर शांतीश्री पंडित मॅडम पर्यंत कुलगुरू मोठ्या प्रमाणावर आले, प्रकुलगुरू आले, अनेक सिनेकलावंत आले, अभ्यासक मोठ्या प्रमाणावर आले, विचारवंत आले, सनदी अधिकारी म्हणजे IPS अधिकारी महेश भागवत पण या व्यासपीठावरती येऊन गेले आणि त्यांनी सर्वांशी या माध्यमातून संवाद साधला. त्यामुळे या व्याख्यानमालेचं आमचं जे प्रयोजन होतं हे प्रामुख्याने आपण आपला उच्च शिक्षण विभाग हा आपल्या सर्व विद्यार्थ्यांपर्यंत, आपल्या सगळं शिक्षक वृंदांपर्यंत हा जोडला गेला पाहिजे, या दृष्टिकोनातनं या व्याख्यानमालेचं आपण ऑनलाईन व्याख्यानमालेचं आयोजन केलं गेलं होतं. आणि आजचा जो विषय आपला जो रौप्य महोत्सवी विषय आहे, अतिशय महत्वपूर्ण विषय आपण आज ठेवलेला आहे. आपल्याला कल्पना आहे की वर्ल्ड रँकिंग असेल किंवा NIRF रँकिंग असेल, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी जी आहे ऍटलीस्ट NIRF रँकिंग मध्ये ही भारतामध्ये युनिव्हर्सिटीच्या रँक मध्ये नंबर 1 ची आहे. मला प्रचंड अभिमान आहे की माझं देखील उच्च शिक्षण हे दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधनं पूर्ण झालेलं आहे. मी जवाहरलाल नेहरू विद्यापीठामधनं इंडियन स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीजच्या अमेरिकन डिव्हिजन मधनं MPhil आणि PhD ही माझी पूर्ण केलेली आहे. आणि आज अशा स्वरूपाचं जे युनिव्हर्सिटी आहे त्या युनिव्हर्सिटीमध्ये मराठी टक्का कसा वाढवावा, आपले मराठी मुलं तुलनात्मक दृष्ट्या JNU मध्ये कमी आहेत, म्हणजे साधारणतः ती संख्या आता एक साधारणतः 50-60 पर्यंत असावी, आमच्या काळामध्ये पण ती बऱ्यापैकी कमी होती.
आणि आताच्या वेळेला शांतिश्री पंडित मॅडम ज्या सावित्रीबाई फुले पुणे युनिव्हर्सिटीमध्ये राज्यशास्त्र विभागामध्ये प्रोफेसर होत्या, त्याचप्रमाणे पुणे इंटरनॅशनल स्टडीजच्या त्या डायरेक्टर होत्या आणि अनेक महत्वपूर्ण पोझिशन्स मॅडमनी यापूर्वी भूषवलेल्या आहेत. मॅडम स्वतः आंतरराष्ट्रीय राजकारणाच्या गाढ्या अभ्यासक आहेत आणि मला अभिमानाने सांगावं असं वाटतं की मी मॅडमचा विद्यार्थी आहे. मी पोस्ट ग्रॅज्युएशनला पुणे युनिव्हर्सिटीमध्ये असताना खुद्द मॅडमनी मला शिकवलेलं आहे. मला माझा अत्यंत प्राऊड फिलिंग माझ्यासाठी आहे आज. त्यामुळे जेएनयूच्या व्हीसीच नाही तर आज माझ्या टीचर देखील आपल्या व्यासपीठावरनं आलेले आहेत आणि मोठ्या प्रमाणावरती मराठी विद्यार्थी जेएनयू मध्ये जावेत, त्यांनी जेएनयूची एंट्रन्स क्लिअर करावी, त्यातले वेगवेगळ्या प्रकारचे अभ्यासक्रम आहेत त्यातनं जावं आणि अत्यंत उत्तम करिअर म्हणजे आजही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये जेएनयूचा दबदबा आहे, आजही अकॅडमिक्समध्ये जेएनयूचा दबदबा आहे. भारतातले मोठे अँबॅसिडर्स असतील, सिव्हिल सर्व्हिसेस मधले डिप्लोमॅट्स असतील किंवा अनेक मोठमोठे विचारवंत असतील, आज हे सगळेजण जेएनयू मधनं आहेत. खुद्द आपल्या केंद्रीय वित्त मंत्री निर्मला सीतारामन या देखील जेएनयूच्या विद्यार्थिनी आहेत. एस जयशंकर साहेबांचं देखील जेएनयू हे इंडियन स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज ज्या ठिकाणी माझंही शिक्षण झालं, मॅडमचे झालं, त्याच ठिकाणी एस जयशंकर हे देखील विद्यार्थी होते. त्यामुळे अशा अत्यंत प्रेस्टिजियस विद्यापीठ की ज्याचा सगळ्या भारताला ज्याच्याविषयी अभिमान वाटला पाहिजे अशा विद्यापीठाच्या कुलगुरू आज आपल्याकडे आलेले आहेत आणि त्या आपल्या मराठी विद्यार्थ्यांशी संवाद साधणार आहेत की सगळ्यांनी जेएनयूच्या दृष्टीने कशी तयारी करावी आणि त्या ठिकाणी मराठी टक्का कसा वाढवावा या दृष्टिकोनातून आजच्या ह्या विशेष व्याख्यानाचं आयोजन आपण केलेलं आहे. मला अतिशय आनंद होतोय की मॅडमचा अत्यंत व्यस्त शेड्यूल आहे. तुम्हाला कल्पना आहे की त्या जेएनयूच्या व्हीसी आहेत आणि त्या असतानाही त्यांनी आपल्या विनंतीला मान दिला. त्याचप्रमाणे आजच्या या आपल्या कार्यक्रमासाठी माननीय मंत्री महोदय उच्च व तंत्र शिक्षण विभाग आज जॉईन होणार होते, पण त्यांना एक अचानक महत्वाचे कार्यक्रम आल्यामुळे ते म्हणले मी नंतर एखाद्या तासामध्ये कधी पण जॉईन होईल. परंतु त्यांनी आपल्या ह्या आजच्या व्याख्यानमालेसाठी अत्यंत मनपूर्वक शुभेच्छा दिलेल्या आहेत. आपल्या सगळ्यांचं, आमच्या पूर्ण टीमचं अत्यंत कौतुक केलेलं आहे. त्यामुळे याच अशा आशीर्वादातनं किंवा अशा स्वरूपाच्या कौतुकातनं आपला हुरूप वाढतो आणि आपण काहीतरी नवीन आपल्या ह्या विभागाच्या माध्यमातून करण्याचा आपण जो प्रयत्न करतोय ते प्रयत्न आपल्या आणखीन पुढे चालू ठेवण्यासाठी आपल्याला मदत होती. मला असं वाटतं की या प्रस्तावनेनंतर आज आपल्या ह्या कार्यक्रमामध्ये औरंगाबादचं जे एमजीएम युनिव्हर्सिटी आहे त्याचे सन्माननीय कुलगुरू सपकाळ साहेब देखील आज जॉईन झालेले आहेत. मी सपकाळ साहेबांना विनंती करतो की त्यांनी आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षपद स्वीकारावं आणि त्यानंतर त्या अध्यक्षीय समारोप देखील करतील. मी फारसा वेळ न घेता आदरणीय शांतिश्री पंडित मॅडम यांना विनंती करतो की मॅडम आपण आपल्या सादरीकरणाला सुरुवात करावी आणि मग त्यानंतर काही विद्यार्थ्यांचे काही प्रश्न असतील तर आपण प्रातिनिधिक स्वरूपात एक दोन प्रश्न या संदर्भात घेऊ शकतो. आदरणीय शांतिश्री पंडित मॅडम. सगळ्यांना माझी नमस्कार आणि माझी विद्यार्थी ते संचालक आहे डॉक्टर शैलेंद्र देवलांकरला माझी अतिशय मनपूर्वक नमस्कार आहे. आणि हा अतिशय चांगलं तुम्ही हे सुरू केले लेक्चर सिरीज व्याख्यानमाला अतिशय चांगला आहे. आणि तुमची हा विषयावर की जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालय सारखं विद्यापीठ आपण म्हणतो त्याच्याकडे आपली मराठी मुलांची टक्का वाढावी एवढं मी सांगत इच्छित आहे. मी आले नंतर मराठी महाराष्ट्रामधून मी 5 नवीन प्राध्यापकांना तरी नेमलेला आहे. सो तुम्हाला माहिती आहे तो मराठी प्राध्यापकांची टक्का तरी वाढवलं, बट मुलांची हे वाढवण्याची अतिशय उत्तम संधी आहे. मी महाराष्ट्र सरकार आणि उच्च शिक्षण आणि तंत्र मंत्रालयाला माझे नमस्कार आणि मंत्रींना पण माझे नमस्कार आणि तुमची ॲडिशनल सेक्रेटरीला पण नमस्कार आणि सर प्रोफेसर विकास सपकाल जी माझी नमस्कार तुम्हाला पण. पहिली मला हे सांगत इच्छित आहे, तुम्ही विचारणार मॅडम का जेएनयू. मी म्हणणार 2 विषयांत या 3 विषयांसाठी जवाहरलाल नेहरू विद्यापीठ अतिशय महत्व. भारतामध्ये नंबर 1 विद्यापीठ आहे आणि QS रँकिंग्स मध्ये मी आले नंतर भारताना हायेस्ट रँक सब्जेक्ट मध्ये दिलेले IIM IIT बी आम्ही मागे टाकले. डेव्हलपमेंट स्टडीज मध्ये आम्ही 20वी रँक विश्व पातळीवर भारताला मिळून दिले. त्याच्यासाठी पंतप्रधानांनी आमची कौतुक पण केलेलं आहे. आणि
दुसरा पॉइंट आहे, JNU ची तुम्हाला माहिती पाहिजे की हे केंद्रीय विद्यापीठ आहे आणि हा विद्यापीठची फीज 10 रुपये आणि 20 रुपये आहे. सो कोणी पण गोर गरीब मुलं तुम्ही हा विद्यापीठला येऊ शकतात. आणि हा विद्यापीठला एंट्रन्स नॅशनल टेस्ट मुळे आहे, CUET, BA आणि MA साठी अंडर ग्रॅज्युएट प्रोग्राम्स आणि मास्टर्स प्रोग्राम, आणि PhD ला नेट JRF ची हे परीक्षामुळे आम्ही लोकांची स्टुडंट्सची ऍडमिशन्स घेतो आणि अख्खा भारतला आम्ही सगळं मुलांना देतो. आमच्याकडे डेप्रिवेशन पॉइंट्स पण आहे. ते मुलं अतिशय वंचित आहे, शेड्यूल कास्ट, शेड्यूल ट्राईब, OBC या स्त्री, ह्यांना आम्ही 12 पॉइंट्स जास्त पण देतो. बिकॉज हे लोक रुरल एरियाज मधून येतात, त्यांना पण हे आहे. आणि हे तो आपल्याला माहिती पाहिजे की जवाहरलाल नेहरू विद्यापीठ 1969 मध्ये सुरू झाली. 1966 मध्ये ह्याची सेपरेट ऍक्ट ऑफ पार्लमेंट आहे. आम्ही दुसरं केंद्रीय विद्यापीठ बरोबर आमची ऍक्ट नाही, वेगळा ऍक्ट आहे. आणि भारत सरकारने हा विद्यापीठ मांडलेला आहे की हे रिसर्च आणि अतिशय गोर गरीब बट हुशार मुलं आणि मुली त्यांना संधी देण्यासाठी हा विद्यापीठ सुरू केलेला होते. सो पंतप्रधान नरेंद्र मोदींची ते सबका साथ, सबका विकास, सबका प्रयास, सबका विश्वास JNU ही करतात आहे. आणि तुम्हाला माहिती व्हायला पाहिजे की मीच पहिली स्त्री कुलगुरू आणि अलमनस कुलगुरू आहे. भरपूर लोक आजपर्यंत, एक स्त्री, मी 13वी कुलगुरू आहे. आणि हा सरकार आणि पंतप्रधानांनीच धैर्य केले की एक स्त्रीना इथे कुलगुरू आणण्याची संधी दिलेला आहे. आणि तुम्हाला माहिती पाहिजे की आमची विजिटर राष्ट्रपती असतात आणि आमची चान्सलर दर 5 वर्ष एक एमिनेंट सिटीजन अँबॅसिडर कन्वल सिब्बल आहे आता. आणि तुम्हाला माहिती पाहिजे की एक आमच्याकडे प्रो VC ची पोझिशन नसतात केंद्रीय विद्यापीठ. 3 स्टॅच्युटरी पोझिशन्स असतात. ते इंटरव्ह्यू थ्रू घ्यायचं, रजिस्ट्रार, कंट्रोलर ऑफ एक्झामिनेशन्स अँड फायनान्स ऑफिसर. आणि त्याच्यानंतर कुलगुरूची राईट आहे की रेक्टर्स पाहिजे तर अपॉइंट करू शकतो आणि डीन्स अँड चेअरपर्सन. आणि हे तुम्हाला की JNU मध्ये 17 हॉस्टेल्स आहे आणि इथे दरेक मुलांना आम्ही हॉस्टेल देतो. हे बाहेरून येतात आणि आमच्याकडे 10,000 मुलांची संख्या आहे. आणि हे एकमेव एक विद्यापीठ आहे तिथे 1:10 स्टुडंट टीचरची रेशिओ आहे. सो टीचर्सची संख्या 1000 आहे आणि स्टुडंट्सची संख्या 10,000 आहे. आणि हे आमच्याकडे BA, बॅचलर्स, मास्टर्स आणि PhD प्रोग्राम्स अँड प्लस इंटग्रेटेड प्रोग्राम्स पण आहे. आमच्याकडे तुम्ही मला माहिती असला तर 14 स्कूल्स आहे. आणि ते स्कूल्स आमच्याकडे अटल बिहारी वाजपेयी स्कूल ऑफ मॅनेजमेंट स्टडीज अँड एंटरप्रेन्योरशिप, तिथे MBA PhD आहे. आणि स्कूल ऑफ आर्ट्स अँड एस्थेटिक्स, इथे सिनेमा स्टडीज अँड हे व्हिज्युअल आर्ट्स अँड देन ॲज वेल एज हे आहे इकडे स्कूल ऑफ आर्ट. हे एकच आला आहे म्युझिक अँड सगळं, ते कोणा तिथे PhD करायचं. आणि तुम्हाला माहिती पाहिजे की हे स्कूलमधून आमची मुलं केन्स अँड ऑस्कर अवॉर्ड पण मिळवलं आहे डायरेक्शन मध्ये. स्कूल ऑफ इंटरनॅशनल स्टडीज, ते मी आणि डॉक्टर देवलांकर दोघं अलमनाई आहे आणि डॉक्टर जयशंकर, अमिताभ कांत पण आहे. हा स्कूल ओल्डेस्ट स्कूल आहे. पंडित जवाहरलाल नेहरूंनी 1955 मध्ये
हा स्कूल एक पॉलिसी ॲडवायझिंग स्कूल हमारा आपली विदेश परराष्ट्र धोरणासाठी आम्हाला ॲडवाइस देण्यासाठी हा स्कूल त्यांनी सुरू केलेला होता इंडियन काउन्सिल ऑफ वर्ल्ड अफेअर्स म्हणून. 1969 मध्ये हा स्कूल JNU मध्ये सामील झालेला आहे. आणि अदर स्कूल ऑफ लँग्वेज लिटरेचर अँड कल्चर स्टडीज, इथे आम्ही 25 परराष्ट्रीय भाषा शिकवतो, फॉरेन लँग्वेजेस. हे एकमेव एक विद्यापीठ आहे तिथे एवढं फॉरेन लँग्वेजेस आम्ही शिकवतो. हा स्कूलमध्येच अंडर ग्रॅज्युएशन आहे, म्हणजे BA, MA आणि PhD. आणि इथे आम्ही 25 लँग्वेजेस, दर एक इंटरप्रिटर पंतप्रधानसाठी आणि कुठली पण फॉरेन डिग्निटरीज, डिफेन्सला आमचीच मुलं आणि प्राध्यापक तिथे असतात. आणि तिसरा लार्ज स्कूल आहे स्कूल ऑफ सोशल सायन्सेस. हा स्कूल 15 सेंटर्स आहे. इंटरनॅशनल स्टडीज मध्ये पण 14 सेंटर्स आहे. आणि स्कूल ऑफ लँग्वेजेस मध्ये 25 सेंटर्स आहे. आणि स्कूल ऑफ सोशल सायन्सेस मधून हे स्कूल अतिशय फेमस आहे बिकॉज आम्ही दोन नोबेल प्राइज विनर्स पण JNU मधून झालेला आहे. अर्थशास्त्रमध्ये, इकॉनॉमिक्स मध्ये अमर्त्य सेन प्राध्यापक होते आणि स्टुडंट अभिजित बॅनर्जी. आणि स्कूल ऑफ संस्कृत अँड इंडिक स्टडीज आहे, तिथे आम्ही संस्कृत, पाली, प्राकृत, आयुर्वेद, बायोलॉजी आणि सेंटर फॉर हिंदू स्टडीज, सेंटर फॉर बुद्धिस्ट स्टडीज अँड सेंटर फॉर जैना स्टडीज सुरू केलेला आहे. आयुर्वेदा बायोलॉजी तुम्ही विचारणार हे काय आहे, हे पण अंडर ग्रॅज्युएट कोर्स आहे, BSc आहे. हे आयुर्वेदला मॉडर्न सायन्सला कैसी जोडणं ह्याची एक युनिक कोर्स आहे, ते JNU मध्ये सुरू केलेला आहे. आणि स्कूल ऑफ इंडियन ट्रेडिशनल म्युझिक अँड डान्स, स्कूल ऑफ बायोटेक्नॉलॉजी, स्कूल ऑफ कम्प्युटेशनल अँड इंटेग्रेटिव्ह सायन्सेस. सो MSc डिग्रीज हा स्कूल्स मधून येतात. स्कूल ऑफ कम्प्युटर अँड सिस्टम सायन्सेस, स्कूल ऑफ एन्व्हायरमेंटल सायन्सेस, डिझास्टर हे रिलीफ हे सगळं. आणि स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस, स्कूल ऑफ फिजिकल सायन्सेस अँड स्कूल ऑफ इंजिनिअरिंग. स्कूल ऑफ लाईफ सायन्सेस तुम्हाला माहिती पाहिजे की हा वर्ष ही पंतप्रधानांनी 5,000 कोटीची मोठा राष्ट्रीय रिसर्च फाउंडेशन केलेला आहे. आणि JNU टॉप 7 मध्ये हॅज बिकम अ हब, बिकॉज NIRF रँकिंगची टॉप 30 इन्स्टिट्यूट्सला हबची ऑपॉर्च्युनिटी दिलं डिपार्टमेंट ऑफ सायन्स अँड टेक्नॉलॉजी. आणि आम्ही एक 7 विद्यापीठ, 2 टायर अँड 3 टायर स्टेट आणि सेंट्रल विद्यापीठला हँड होल्ड करायला पाहिजे रिसर्च ऍक्टिव्हिटीज मध्ये. आमची प्रपोजल गॉट सिलेक्टेड इन द टॉप 7. 3 IITs, NIT रूरकेला, इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्स, सेंट्रल युनिव्हर्सिटी ऑफ हैदराबाद अँड जवाहरलाल. हे पहिल्यांदा जवाहरलाल नेहरू विश्वविद्यालयाला विज्ञान मध्ये आम्ही टॉप 7 नॅशनली आलेला आहे, ते पण लाईफ सायन्सेस आणि फिजिकल सायन्सेस अँड हे 2 विषय मध्ये. मग JNU कडे एक आहे की आमच्या विद्यापीठ का वेगळा आहे. विद्यापीठ त्यांच्या पातळीवरच आम्ही स्पेशल सेंटर सुरू करू शकतो. आणि आम्ही स्पेशल सेंटर फॉर मॉलिक्युलर मेडिसिन, इथे न्यू ड्रग्स इन्व्हेन्शन, तुम्ही टीव्हीवर बघत असणार आनंद रंगनाथन इथलं सायंटिस्ट आहे, मलेरियावर काम करतात, बट तुम्हाला टीव्हीवर दुसरे विषयावर बोलतात. स्पेशल सेंटर फॉर नॅनो सायन्सेस, स्पेशल सेंटर फॉर सिस्टम्स मेडिसिन, स्पेशल सेंटर फॉर डिझास्टर रिसर्च, स्पेशल सेंटर फॉर e-learning, स्पेशल सेंटर फॉर द स्टडी ऑफ नॉर्थ ईस्ट इंडिया.
Special Center for the Study of Law and Governance, Special Center for National Security Studies. त्याच्यानंतर आम्हाला मी आले नंतर स्टेट गव्हर्नमेंट कडून कॉर्पस NEP इम्प्लिमेंटेशन खाली भारतीय भाषांसाठी आम्ही स्पेशल सेंटर्स क्रिएट केले फ्रॉम अ कॉर्पस ग्रांट ऑफ स्टेट गव्हर्नमेंट्स. पहिली स्टेट गव्हर्नमेंट ते स्पेशल सेंटर दिलेला आहे तमिळ, स्पेशल सेंटर फॉर तमिळ स्टडीज. कल्चर आम्ही नुसतं भाषा शिकवत नाही, लिटरेचर अँड कल्चर त्याच्या बरोबर. सो हा पहिली राज्य आम्हाला भाषासाठी 15 कोटी दिलेला आहे तमिळनाडू सरकार. त्याच्यानंतर तुम्हाला माहिती आहे ओडिसा सरकारने ओडिया भाषासाठी दिलेला आहे, बेंगॉलीसाठी. आणि त्याच्यानंतर आपल्याला श्रीमंत शंकर देवा स्पेशल सेंटर फॉर इंडिक स्टडीज आसाम गव्हर्नमेंटनी 20 कोटी दिलेला आहे. आणि महाराष्ट्र सरकारने गेले वर्ष स्पेशल सेंटर फॉर छत्रपती शिवाजी महाराज फॉर स्ट्रॅटेजिक स्टडीज. इथे आम्ही मराठांची कॉन्ट्रीब्युशन काय आहे, नेव्हल वॉरफेअर, गुरिला वॉरफेअर आणि स्ट्रॅटेजी काली. आणि ह्याच्याकडून आम्ही आता शिपिंग मिनिस्ट्री मधून आम्हाला अजून 30 कोटी मिळाला आहे. त्रिशूल इन स्ट्रॅटेजिक अँड मॅरीटाईम स्टडीज. आम्ही तिथं मराठांना पण आणणार, बिकॉज वेस्टर्न इंडियन ओशन मध्ये कान्होजी आंग्रे आणि त्यांची काय भूमिका होती, बिकॉज भारत एक मॅरीटाईम पॉवर पण आहे. आणि राजेंद्र चोळा आणि बे ऑफ बेंगॉल अँड साऊथ ईस्ट एशिया आणि लचित बोरफुकन अँड हायड्रो स्ट्रॅटेजिक आर्किटेक्चर ऑफ एशिया, हे तिघांची ते त्रिशूल खाली आम्ही आणतो. आणि हा पैसा आम्हाला मिनिस्ट्री ऑफ शिपिंग गव्हर्नमेंट ऑफ इंडिया कडून 30 कोटी मिळाला आहे. सो JNU ला हा अधिकार आहे की स्पेशल सेंटर्स आता तुम्ही घ्या, तुम्हाला सगळ्यांना छत्रपती शिवाजी महाराज खाली आम्ही काय करतो, आम्ही ऑप्शनल कोर्सेस आणि कंपल्सरी कोर्सेस पण तयार केलेला आहे. आणि JNU मध्ये हा फ्लेक्सिबिलिटी आहे, इंजिनिअरिंग स्टुडंट्सला पण 4 कोर्सेस दुसरा स्कूल्स मधून घेऊ शकतात. अँड आम्ही कंबाइंड डिग्री पण देतो. सो भरपूर मुलं स्कूल ऑफ इंटरनॅशनल रिलेशन्स मधून कोर्सेस घेतात. तिथे हे मराठा स्ट्रॅटेजीवर. आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती पाहिजे की JNU खाली 150 अफिलिएटेड इन्स्टिट्यूट्स आहे. भरपूर लोकांना माहिती नाही, आयुका पुणा JNU खाली आहे, NDA JNU खाली आहे, कॉलेज ऑफ मिलिटरी इंजिनिअरिंग JNU खाली आहे, इंडियन नेव्हल अकॅडमी JNU खाली. सो दरेक आर्मी ऑफिसर, नेव्ही, एअरफोर्स अँड मिलिटरी JNU ची अलमनाई आहे. सो त्याच्यामुळे हे लोकांची पण आम्ही कोऑर्डिनेट करून हा कोर्सेस मध्ये आम्ही पुढे आणतो. आणि इथे तुम्ही पाहिलं असलं तर आमची रँकिंग्स बद्दल मी तुम्हाला सांगितलं आहे. वर्ल्ड रँकिंग्स मध्ये सब्जेक्ट मध्ये वी आर 20 अँड एशियन युनिव्हर्सिटी रँकिंग्स मध्ये वी आर नंबर 10. And what to say, we are what to say, NIRF ranking, we are number 1. Indian Institute of Science ला number 1 दिलं, but Indian Institute of Science आमच्यासारखं मल्टीडिसिप्लिनरी युनिव्हर्सिटी नाही. आणि इंडिया टुडे वीक सगळीकडे JNU नंबर 1 प्रायव्हेट रँकिंग्स मध्ये पण. आणि आमची सब्जेक्ट्स तुम्हाला माहिती पाहिजे, सब्जेक्ट रँकिंग्स पण आम्ही विश्वची पातळीवर 50ची आत या 100ची आत आहे. सो हे अतिशय महत्वाची आहे, बिकॉज मुलं इथून ते शिकून बाहेर जातात. तुम्ही इंग्रजीची भूतला तुम्ही घाबरू नका, बिकॉज भरपूर लोक का अप्लाय करत नाही, ते म्हणतात इथे भरपूर लोक इंग्रजी नाही आले तरी हिंदी माध्यमातून या मराठी माध्यमातून येऊन पण इथे येऊन तुम्ही भरपूर करू शकतात, बिकॉज ते फ्लेक्सिबिलिटी JNU मध्ये आहे. JNU मध्ये मल्टिपल एक्झिट आणि एंट्री आहे. आम्ही 0 सेमिस्टर म्हणून देतो, ते मुलांना थोडा
हेवी होतात त्यांना आम्ही 1 सेमेस्टर या 2 सेमेस्टरची पण एक्झिट पॉलिसी देतो. आणि बास्केट ऑफ मार्क्स म्हणून आमच्याकडे कॉन्सेप्ट आहे. तुम्ही हे बघा, तुम्हाला 4ही कोर्स घ्यायचा, तुम्ही 5 कोर्स घेऊ शकता, त्याच्यात बेस्ट मार्क्स हे आम्ही त्याच्यावरनं डिपार्टमेंटनी मार्क देतात. आणि तुम्ही पाहिलं तर JNU मध्ये अंडर ग्रॅज्युएट कोर्सेस आहे, पोस्ट ग्रॅज्युएट PhD 78 PhD कोर्सेस, म्हणजे वेगळ्या वेगळ्या विषयामध्ये. मास्टर्स कोर्सेस 56 आहे, अंडर ग्रॅज्युएट 20 आहे, सर्टिफिकेट कोर्सेस 15 आहे, डिप्लोमा 3 आहे, ड्युअल डिग्री प्रोग्राम्स आम्ही IIT दिल्ली बरोबर ड्युअल डिग्रीज आहे आम्हाला, आणि ते 2 आहे. इंटेग्रेटेड BSc MSc 2 आहे, ऍडव्हान्स डिप्लोमा पण 2 आहे, PG डिप्लोमा पण 2 आहे. सो JNU मध्ये हा सगळा कार्यक्रम आहे. आणि तुम्ही पाहिलं तर स्टुडंट्स कॉम्पोजिशन पण आहे आणि अतिशय व्हायब्रंट कॅम्पस आहे. दरवर्षी स्टुडंट इलेक्शन्स होतात, आणि तुम्हाला माहिती आहे ह्या वर्षी स्टुडंट इलेक्शन्स मध्ये भरपूर 2 मेजर पार्टी जिंकले, लेफ्ट पण जिंकले, ABVP पण जिंकले पहिल्यांदा. आणि काउन्सिलवर ABVP ला मेजॉरिटी पहिल्यांदा JNUच्या इतिहासमध्ये भेटलेला आहे. आणि मी ते 3.5 वर्ष इथे आहे, एक पण स्ट्राईक नाही JNU मध्ये, एक वेळी पण आम्ही JNU विद्यापीठला सुट्टी या स्ट्राईक मुळे सुट्टी नाही दिलेल्या होते. एवढं मी सांगत इच्छित आहे. आणि JNU मध्ये आज मल्टिपल नरेटिव्ह आहे. पहिल्यांदा आम्ही वेदांताची कॉन्फरन्स पण केले, आता 10 ते 12 आम्ही इंडियन नॉलेज सिस्टम्सची पहिली कॉन्फरन्स आंतरराष्ट्रीय पातळीवर 500 स्कॉलर्स जगाभरातून येतात. गुरुपौर्णिमेची दिवस आम्ही सुरू करतो, व्हाईस प्रेसिडेंट इनॉग्रेट करणार त्याला. आणि हे पण ते करण्याची संधी भरपूर भेटतात. आमची लायब्ररी डॉक्टर बाबासाहेब भीमराव आंबेडकर लायब्ररी म्हणून आहे, 10 फ्लोर्स आहे. आणि हा एकमेव एक युनिव्हर्सिटी आहे तिथे ग्रंथालय 24 तास चालतात, ओपन 24/7 365 डेज. सो हा स्टुडंट्सची आणि 17 हॉस्टेल्स आहे. स्टुडंट्स त्यांची मेस स्वतः स्टुडंट्स चालवतात. त्याच्यात ऍडमिनिस्ट्रेशनला काय गुंतवणुकी नाही आहे. काय तुम्हाला मेनू करायचं काय नाही करायचं, तुमच्या इलेक्टेड मेस सेक्रेटरी हॉस्टेल प्रेसिडेंट ठरवणार. सो दरेक हॉस्टेलला वेगळं वेगळं हे असू शकतात. 17 हॉस्टेल्स आहे. आमची सगळं हॉस्टेल नद्यांची नावावर आहे. दक्षिणापुरम है, उत्तराखंड है, पूर्वांचल है, पश्चिमांचल आहे. सो दरेक सगळ्या नदींची नावाखाली आमच्या हॉस्टेल्स आहे. आणि हे JNU मध्ये, आणि JNU मध्ये आज पण सबसिडाइज्ड डाबाज आहे. म्हणजे सगळीकडे तुम्हाला हे पार्लमेंटमध्ये पण एवढं सस्तेत भेटणार नाही. सो JNU मध्ये 3,000 रुपये महिनेमध्ये तुमची होऊन जाईल. आणि इथे फेलोशिप भेटणारे लोकांची फार संख्या जास्त आहे. आणि हे पण तुम्ही बघू शकतात. आणि तशी देवलांकर सरांनी सांगितले की JNU मधून UPSC प्राध्यापक, सायंटिस्ट, टॉप सायंटिस्ट पण टॉप असं आमची सगळं MSc सायन्सेसची लोक टॉप इन्स्टिट्यूट्स मध्ये जातात आणि टॉप रिसर्च ऑर्गनायझेशन्स मध्ये जातात. आणि हे सगळं तुम्ही बघू शकतात. आणि फायनली मला एवढंच मी सांगायला उत्सुक आहे, हे एक राष्ट्रीय विद्यापीठ आहे. हा विद्यापीठ मध्ये सगळ्यांना येण्याची संधी आहे. सगळं मुलांना, आणि महाराष्ट्र सारखं राज्यांना, आता तुम्हाला माहिती आहे आता राज्य आम्हाला मराठी भाषांसाठी पण कुसुमाग्रह
चेअर देणार आणि मराठी भाषांसाठी पण आम्ही मराठी भाषा पण सुरू करणार. त्याशी आम्ही MA इन तमिळ सुरू केलेला आहे. आणि तुम्ही सगळ्यांना माहिती पाहिजे, NEP खाली BA ची मुलं कुठली पण भारतीय भाषा घेऊ शकतात. आणि भरपूर मुलं बिहारकडून तमिळ भाषा घेतलेला आहे. सो मराठी घेणं अजून सोपं आहे. आणि JNU एक ब्रँड आहे, ब्रँड पण आहे. आणि आज आमची मी तेव्हा कुलगुरू झाले, भरपूर कठीण वेळेत मी कुलगुरू झाले. आणि आता तेव्हा आमची पब्लिक परसेप्शन फार लो होती, 36% ही होती. तेव्हा लोक म्हणायचा मला तुकडे तुकडे आणि हे सगळं. आज आम्ही मोस्ट नॅशनलिस्टिक विद्यापीठ आहे. आणि ते नंतर मी घेतले नंतर एक वेळे पण कुठली अशी गोष्ट झाली नाही. ते साठी आम्ही आता आमची पब्लिक परसेप्शन NIRF रँकिंग पब्लिक परसेप्शन पण वर होतात. यंदा तेव्हा आम्हाला नंबर 1 रँक मिळालं. आमची पब्लिक परसेप्शन 78% होती. सो तुम्हाला माहिती पाहिजे की 36% वरनं 78. आणि आज हा विद्यापीठ आणि महाराष्ट्रमधून भरपूर मुलं यायला पाहिजे, बिकॉज बिहार हायेस्ट आहे, फॉलोड बाय उत्तर प्रदेश आणि राजस्थान आणि ओडिसा. आणि वेस्ट बेंगॉलमधून येतात, नॉर्थ ईस्ट भरपूर संख्या येतात. आणि दक्षिणमधून केरळ नंबर 1 आहे, फॉलोड बाय तेलंगणा. वेस्टर्न रिजन मधून महाराष्ट्रामधून मेनली विदर्भमधून जास्त मुलं येतात. आणि वेरेस गुजरात कमी आहे, बट राजस्थान हरियाणा हे सगळं वाढलेलं आहे. जम्मू अँड काश्मीर पण वाढलेलं आहे, उत्तराखंड, उत्तर प्रदेश आणि हे सगळं. सो आमच्याकडे भारत इन अ मिनिस्क्यूल आहे. आता मी माझी भाषण कंप्लीट करतो. तुम्हाला अजून काय डाऊट्स आहे, काय प्रश्न विचारायचं, प्लीज विचारा. धन्यवाद मॅडम. पुन्हा एकदा सगळा JNUचा इतिहास, JNUचं वर्तमान तुम्ही आमच्या समोर मांडलत. आमचे सगळे JNUचे दिवस आम्हाला पुन्हा एकदा आठवायला लागले आणि प्रचंड प्राऊड फिलिंग आहे की आपण JNUचा एक भाग होतो. आणि ज्या JNU मधनं, ज्या ठिकाणी JNUनी आज देशामधले बहुसंख्य IAS अधिकारी असतील, सिव्हिल सर्व्हंट्स असतील, सायंटिस्ट असतील, चांगल्या पद्धतीने ऍडमिनिस्ट्रेटर असतील, पॉलिटिशियन सुद्धा आपल्याला JNUनी दिलेले आहेत. आणि त्यामुळे मला असं वाटतं की ह्या संपूर्ण ह्या पूर्ण एकूणच JNUच्या फॅमिलीचा भाग बनण्याचा एक मोठा अभिमान असतो. आणि आपण अत्यंत 2 महत्वाची मुद्दे मांडलेत मॅडम, की अवेअरनेस महाराष्ट्रातल्या किंवा आमच्या मराठी मुलांमध्ये JNUच्या संदर्भात फारसा नाहीये. त्यातली तुम्ही ज्या 2 गोष्टी त्यांना फार चांगल्या सांगितल्या. एक तर मुलांना 2 पद्धतीच्या भीती आहेत. एक तर इंग्रजीची भीती हा पहिला आहे, ज्यामध्ये तुम्ही अत्यंत चांगला उपाय सांगितला की इंग्रजी शिवाय इतर भाषांचे पर्याय पण ते चांगल्या पद्धतीने निवडू शकतात. दुसरा मुद्दा आपण फिनान्शियल आस्पेक्टने सांगितला की दिल्ली सारख्या ठिकाणी जायचं आहे, एवढा खर्च होईल का? तर अगदी गरीबातल्या गरीब कुटुंबातला विद्यार्थी देखील जाऊ शकतो. मॅडमनी फीस सांगितली जी अगदी ₹100 वरती देखील नाही आहे. मी स्वतः JNU मध्ये 7 ते 8 वर्ष होतो. तिथल्या मेस बिल असतील किंवा तिथलं रूमचं रेंट्स असतील, हे देखील काही 20, 25, 30 रुपयांच्या आसपास वगैरे आहे. त्यामुळे कृपया या कोणत्याही गैरसमज मधनं आपण सगळ्यांनी बाहेर येणं गरजेचं आहे की माझ्याकडे पैसे नव्हते म्हणून मी तिकडे गेलो नाही, मला इंग्रजी भाषेचा प्रश्न होता म्हणून मी गेलो नाही. त्यामुळे अशा कोणत्याही मिसअंडरस्टँडिंग मध्ये राहू नका. त्याच्या संदर्भातली माहिती प्राप्त करणं अत्यंत गरजेचं आहे. आणि मॅडमनी सांगितलं की सगळ्यात जास्त अवेअरनेस बिहारमध्ये आहे, नॉर्थ ईस्ट मध्ये आहे, बेंगॉलमध्ये आहे, साऊथ मध्ये आहे. आणि महाराष्ट्रामध्ये तुलनात्मक दृष्ट्या तो अवेअरनेस कमी आहे. आणि म्हणूनच आपण यावेळेला आपलं जे रौप्य महोत्सवी व्याख्यान होतं त्यासाठी आपण कुलगुरू मॅडमना, पंडित मॅडमना विनंती केलेली होती. मॅडमचे रूट्स महाराष्ट्रामध्ये आहेत. मॅडमचं खूप मोठं जवळचं नातं महाराष्ट्राबरोबर आहे. आणि इतकं सुंदर मराठीमध्ये मॅडमनी आज हा सगळा विषय आपल्या सगळ्यांना समजून सांगितला. आणि आम्हाला अभिमान वाटतो की JNUच्या बाबतीमधली मॅडमनी खरं सांगितलं की परसेप्शन रेट असेल किंवा JNU मध्ये मॅडम आल्यानंतर गेल्या 3.5 वर्षांमध्ये ज्या पद्धतीने JNUची प्रगती होतीये, मग वर्ल्ड रँकिंग मध्ये असेल, नॅशनल रँकिंग मध्ये असेल, परसेप्शन मध्ये असेल, या सगळ्या बाबतींमध्ये अत्यंत महत्त्वाचं, सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे फंड रेझिंग.
आणि हा अत्यंत महत्वाचा भाग आहे. केवळ मॅडमच्या खूप प्रयत्नांमुळे, त्यांच्या कंटिन्युअस पर्सुएशनमुळे आज महाराष्ट्र शासनाने देखील 10 कोटी रुपये आपल्याकडे छत्रपती शिवाजी महाराज अध्यासन केंद्रासाठी त्यांना दिलेले आहेत. आणि मला असं वाटतं की मॅडमनी खूप साऱ्या राज्यांमधनं फंड जनरेट केलेत आणि वेगवेगळ्या प्रकारचे विभाग पण त्या ठिकाणी सुरू केलेत. हे निश्चितच कौतुकास्पद आहे. मला असं वाटतं की आपण काही विद्यार्थी आपल्याकडे असतील तर त्यांना जेएनयूच्या एंट्रन्स संदर्भामध्ये असेल किंवा काही प्रश्न असतील जेएनयू संदर्भामध्ये, जर तुम्हाला काही विचारायचे असतील तर प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण काही प्रश्न नक्कीच घेऊ शकतो. मला वाटतं मगर सर हँड रेस कोणी कोणी केलंय का जरा बघा, आणि त्यानुसार काही प्रश्न असतील तर आपण निश्चितपणे करता येईल. आणि सपकाळ साहेबांना पण को होस्ट करून ठेवा. केलंय सर. कुणाला जर काही प्रश्न असतील तर कृपया आपला व्हर्च्युअल हँड रेज करावा, त्यानुसार त्यांना अनम्यूट करता येईल. सर मला वाटतं अजून कोणी हात वर केलेलं नाही सर, हँड रेज केलेलं नाही. दरम्यानच्या काळात आपण सपकाळ साहेबांना विनंती करू, त्यांनी पण आज आपल्या ऑब्झर्वेशन या प्रसंगी शेअर करावेत. सपकाळ साहेब. नमस्कार, माझा आवाज येतो? घेतोय सर, घेतोय. उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि उच्च शिक्षण संचालनालयातर्फे आयोजित सह्याद्री शिक्षण संवाद साप्ताहिक व्याख्यानमालेच्या या आजच्या रौप्य महोत्सवी व्याख्यानमालेच्या प्रसंगी आपल्याला प्राध्यापक शांतिश्री पंडित, माननीय कुलगुरू, जवाहरलाल नेहरू विद्यापीठ यांचं आताच आपण भाषण ऐकलं. सर्वप्रथम मी महाराष्ट्र शासनाचं आणि उच्च शिक्षण संचालनालयाचं अभिनंदन करतो की त्यांनी या कार्यक्रमाअंतर्गत अत्यंत महत्वाच्या विषयांना हात तर घातलाच, परंतु त्याचं मार्गदर्शक म्हणून इतक्या उत्कृष्ट व्यक्तींना या ठिकाणी येण्याची आमंत्रण केलं, त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो. खरोखर जो विषय होता की जेएनयू मध्ये मराठी टक्का कसा वाढवावा, आज जर आपण बघितलं की जवाहरलाल नेहरू विद्यापीठ जेएनयू जे प्रसिद्ध आहे, ज्या पद्धतीने माननीय कुलगुरू महोदयांनी जे सांगितलं की या विद्यापीठामध्ये क्वालिटी, एक्सलन्स, ऍक्सेसिबिलिटी, एकदम महत्वाचं म्हणजे अफोर्डेबिलिटी, म्हणजे तिथले जर आपण खर्चाचा जर आपण किंवा फीसचा जर आपण आकडा ऐकला तर तो खरोखर धक्कादायक आहे की इतक्या स्वस्त मध्ये किंवा इतक्या कमी शुल्कामध्ये जर इतकं उत्कृष्ट क्वालिटीचं एज्युकेशन आणि तिथलं जर एज्युकेशनल लँडस्केप जर आपण बघितलं की तिथे काय नाहीये, म्हणजे ज्या विद्यापीठांमध्ये लँग्वेजेसवर इतक्या मोठ्या प्रमाणावर शिक्षण आणि संशोधन होतं, त्या ठिकाणी विद्यापीठाच्या प्रत्येक विद्याशाखा ह्या अत्यंत प्रगल्भ होत असतात, संशोधन प्रगल्भ होत असतात. आणि इतकं आश्चर्यकारक आहे की बिहारचा मुलगा तामिळ शिकतो आहे आणि अशा पद्धतीच्या माध्यमातून जेव्हा इंटिग्रेशन ऑफ नॉलेज, जे एनईपी ने म्हटलेलं आहे की युनिटी अँड इंटिग्रेशन ऑफ नॉलेज अक्रॉस द डिसिप्लिन, तर हे आपल्याला जेएनयू मध्ये पाहायला मिळतं. खरोखर जे लँडस्केप आहे आणि मल्टी डिसिप्लिनरी एज्युकेशन आहे ते खरोखर अत्यंत अट्रॅक्ट करणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं जे आपल्याला माहिती मिळाली की एनडीए, आयुका अशा आणि कॉलेज ऑफ मिलिटरी अशा पद्धतीचे अत्यंत महत्वाचे आणि अत्यंत रेकग्नाइज इन्स्टिट्यूशन हे जेएनयूच्या कॉर्डिनेशन मध्ये किंवा अफिलिएशन मध्ये आहे. खरोखर ही गोष्ट तर आहेच, परंतु जेएनयू दिल्लीमध्ये असल्यामुळे आणि त्याचबरोबर भारताची प्रतिमा अकॅडमिक मध्ये, शैक्षणिक क्षेत्रामध्ये उच्च करण्यासाठी जे काही जेएनयू ने कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे, मॅडम असतील आणि विद्यार्थी, संशोधक आणि 1:10, म्हणजे खरोखर मी इतक्यात नॅनॅन टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी सिंगापूरला गेलो होतो, जी वर्ल्ड रँक 9th आहे. तिथे एका कॅम्पसमध्ये 40,000 विद्यार्थी आणि 8,000 प्रोफेसर्स, आणि त्याच तोडीचं आपण आज जेएनयू मध्ये पाहतो आहे की 10,000 स्टुडंट आणि 1,000 प्राध्यापक. हा जो रेशो आहे हा खरोखर मग कोणतंही रँकिंग असो, क्यूएस रँकिंग असो, शांघाय असो, टाइम्स असो किंवा एनआरएफ आहे, कोणत्याही प्रकारच्या रँकिंग मध्ये, नॉट ओनली रँकिंग मध्ये तर आपण उच्च पदावर आहे, परंतु जेएनयू ने स्वतःचे स्टँडर्ड सेटअप केल्याचं दिसतं की दे वॉन्ट टू रिअली अचीव्ह नॉट ओनली फॉर द रँकिंग बट दे वॉन्ट टू क्रिएट देअर ओन स्टँडर्ड ऑफ एज्युकेशन. हे खरोखर आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. आणि डायव्हर्सिफाईड फील्ड, म्हणजे
कोणत्याही प्रकारचा असा अभ्यासक्रम नाहीये की तो इथे उपलब्ध नाही. आणि प्रत्येक लेवलला आहे. सर्टिफिकेट, UG, PG, डिप्लोमा, PhD या पद्धतीचं जे इंटिग्रेटेड एज्युकेशन आहे, या इंटिग्रेटेड एज्युकेशनच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या मुलांना स्पेस ऑफ लर्निंग, म्हणजे त्यांचा ज्या पद्धतीचं आवड आहे, ज्या पद्धतीचं स्पेस आहे, त्यानुसार या ठिकाणी अभ्यासक्रम करायला मिळतो. मला हॅपी आहे की आय एम व्हेरी हॅपी की त्यांनी सांगितलं की विदर्भातले विद्यार्थी जास्त आहे, परंतु पश्चिम महाराष्ट्र, पुणे, मुंबई आणि सर्वच महाराष्ट्रातल्या सगळ्या भागातनं विद्यार्थ्यांनी एंट्रन्स एक्झाम घेऊन, कल्पना आहे की तिथे ऍडमिशन इझिली मिळत नाही. ओनली क्वालिटी स्टुडंट कॅन गेट ऍडमिशन, म्हणून त्यासाठी प्रयत्न केला पाहिजे. आणि त्या ठिकाणी मिळत असलेलं एक्सपोजर आहे हे खरोखर एक्सलंट आहे. त्यांचं कोलॅबरेशन जर आपण बघितलं तर ते एक्स्ट्रॉर्डनरी IIT सोबत आहे. आणि त्यांच्या जे अल्युमनी आहे, जे मॅडम तर अल्युमनस आहे आणि दैवणकर सर पण अल्युमनस आहे, खरोखर त्यांनी जी अकॅडमिक लिडरशिप तयार केलेली आहे ती एकदम एक्सलंट आहे. आणि त्या ठिकाणी नोबेल प्राइज विनर सुद्धा या विद्यापीठातनं निर्माण झालेले आहे. यावरूनच त्या ठिकाणी होत असलेलं संशोधन, त्या ठिकाणी होत असलेलं जे इंटिग्रेशन आहे आणि मल्टी डिसिप्लिनरी होलिस्टिक एज्युकेशन आहे, अशा या पद्धतीचं आहे. एवढंच नाही तर त्यांचं अल्युमिनीची लिस्ट मी बघत होतो तर इट वॉज ऍब्सोल्युटली म्हणजे इंटरनॅशनली इम्पॅक्टफुल असणारे लोक आहेत. आणि आज आपण पॉलिसी म्हणजे भारतासाठीच फक्त पॉलिसी कॉन्ट्रीब्युशन नाही, तर संपूर्ण जगामध्ये सुद्धा आपण पॉलिसीमध्ये क्वालिटी इंटरव्हेन्शन करू शकतो, असं हे विद्यापीठ आहे. या विद्यापीठात महाराष्ट्रातच नव्हे तर संपूर्ण भारतातनं रिप्रेझेंटेटिव्ह आहे. आणि जर जसं रिप्रेझेंटेशन वाढत जाईल तसं या क्वालिटेटिव्ह पण एक्सपान्शन होणार आणि क्वांटिटेटिव्ह एक्सपान्शन होणार, यामध्ये काही शंका नाही. खरोखर JNUच्या आज आपल्याला या व्याख्यानमालेतनं एक असं प्रगल्भ विद्यापीठाबद्दल तर माहिती मिळालीच, पण त्याचबरोबर इंटरॅक्शन म्हणजे JNUने हँड होल्डिंग करणं, त्याचबरोबर IIT सारख्या इन्स्टिट्यूशन सोबत ड्युएल डिग्री हे पण संकल्पना करणं, रिसर्च ड्युएल डिग्री आणि ऑफकोर्स इंटरनॅशनल कोलॅबरेशन तर आहेच, इंडस्ट्री सोबत, सोसायटी सोबत आहे. खरोखर अशा पद्धतीचं विद्यापीठ हे एक मॉडेल आहे. सेंट्रल युनिव्हर्सिटी आहे आणि वन ऑफ द ओल्डेस्ट सेंट्रल युनिव्हर्सिटी established by standalone act passed by the parliament. Hence this has a very specialized what you call feature of the university. खरोखर या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावर महाराष्ट्रातले अकॅडमिशियन जॉईन झाले आहे. सर्वांना माझी विनंती राहील की आपल्याला आता मॅडम ऍक्सेसेबल आहे, देवळणकर सरांच्या माध्यमातून असेल आणि खरोखर महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून आपण त्यांना JNU आणि प्रत्येक म्हणजे भरपूर विद्यापीठ महाराष्ट्रातले we should join hands for collaboration for maybe dual degree programs and research. म्हणून या ठिकाणी मी कुलगुरू मॅडमचं खूप खूप अभिनंदन करतो आणि माझे मत थांबवतो. धन्यवाद. मला ही संधी दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद सपकाळ सर. स्वतः सपकाळ सर या प्लॅटफॉर्मवरती येऊन गेले, त्यांनी त्यांची मतं या प्लॅटफॉर्मवरती मांडलेली आहेत. अनेकदा आमच्या विनंतीला मान देऊन सरांनी अनेक कार्यक्रमाचं अध्यक्षपद पण स्वीकारलेलं आहे. मी पुन्हा एकदा सरांचे आभार मानतो. मला वाटतं मगर सर जर कोणाचा हँड रेज नसेल तर एक प्रश्न आपण घेऊयात सर. मिलिंद धावरे म्हणून आहेत, हँडरेज झालाय म्हणून आपण प्रश्न घेऊयात सर. मिलिंद धावरे म्हणून. ओके, आम्ही अनम्यूट केला आहे. धावरे सर आपला प्रश्न विचारा. मी डॉक्टर आणि प्राध्यापक मिलिंद धावरे. ऍक्च्युली सर्वप्रथम JNUचे कुलगुरू आदरणीय प्रोफेसर शांतिश्री पंडित यांचे मनपूर्वक आभार, कारण की त्यांनी JNU मध्ये मराठी टक्का वाढवलेला आहे आणि त्या टक्क्यामध्ये मी पण येतो. आणि जे काही मॅडमनी JNU बद्दल सांगितलेलं आहे आता सध्या, की JNU मध्ये कसं म्हणजे डिफरंट कल्चर, डिफरंट रिजन आणि डिफरंट लँग्वेज सर्व काही येतात आणि ते JNU मध्ये उच्च शिक्षण घेतात, तर त्याचा फायदा मी एक मराठी विद्यार्थी म्हणून पण घेतलेला आहे. आणि आता मी JNU मध्ये सध्या असिस्टंट प्रोफेसर म्हणून काम करतोय. आणि मला जी संधी मिळाली ती शांतिश्री पंडित मॅडम यांच्यामुळेच मिळालेली आहे आणि मी त्यांचं आभार मानतो. कारण मुलांकडून आता कोणी प्रश्न आले नाहीत असं असताना मग मी माझा हँड रेज केलेला आहे
आणि मला वाटतं की जसं मॅडमनी एक जबाबदारी घेतलेली आहे, कारण की त्या जरी जन्माने मराठी नसल्या तरी कर्माने मात्र मराठी आहेत. कर्मभूमी त्यांची मराठीच आहे आणि अतिशय उच्च चांगल्या प्रकारे मराठी बोलून मॅडमनी हा संवाद साधलेला आहे. तर याच्याच थ्रू मला हे पण सांगायचं आहे, जसं की उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग यांनी हा प्रोग्राम ऑर्गनाईज केला, त्याच्याबद्दल पण त्यांचे आभार. संचालक प्रोफेसर शैलेंद्र देवळणकर यांचे पण आभार. पण त्याचबरोबर ज्यावेळेस मराठी विद्यार्थी JNU मध्ये येतो, तर त्याचं जे प्लेसमेंट आहे, म्हणजे की जसं की शैलेंद्र देवळणकर वगैरे आहेत, किंवा की अगोदरची एक जनरेशन आहे की ज्यांचं मराठीत म्हणजे प्लेसमेंट त्यांना मिळालेली आहे, व्यवस्थित त्यांना तिथं JNU मधून शिकून त्यांच्या ज्ञानाचा उपयोग महाराष्ट्राला होतोय. तसं जर बघितलं तर बिहार, UP इथे आपल्याला असं दिसून येतं की तिथं असिस्टंट प्रोफेसर होण्यासाठी एक एक्झाम असते, आणि ती एक्झाम देण्यासाठी आता मराठी मुलगा सुद्धा तिकडे जातो. म्हणजे आज मराठी मुलगा दिल्लीत येतो आणि वापस महाराष्ट्रात जाण्याचे त्याचे मार्ग किती खुले आहेत हे महाराष्ट्र शासनाने आणि मला वाटतं की प्राध्यापक शैलेंद्र देवळणकरांनी आणि उच्च शिक्षण विभागाने ह्याची थोडीशी म्हणजे चौकशी करावी. आणि मला वाटतं की हे दार जर उघडे त्यांनी केले विद्यार्थ्यांसाठी, जे विद्यार्थ्यांनी उच्च शिक्षण घेतलेलं आहे बाहेर घेतात, आणि त्यांना त्यांच्या उच्च शिक्षणाचा फायदा जर महाराष्ट्राला करून द्यायचा असेल आणि जर अवेअरनेस आणायची असेल, आणि जर महाराष्ट्रातून जास्तीत जास्त मुलं JNU किंवा इतर उच्च विद्यापीठामध्ये जर यायचं असं वाढत असेल, तर त्यांचा परतीचा पण प्रवास सुखकर असावा, व्यवस्थित असावा, त्याची पण जबाबदारी महाराष्ट्र शासनाने घ्यावी. ही माझी ऍक्च्युली विनंती आहे की जी मी ह्या प्लॅटफॉर्म थ्रू उच्च शिक्षण विभागाला आणि महाराष्ट्र राज्याला आणि शासनाला करू इच्छितो. आणि पुनश्च एकदा उच्च आणि तंत्र शिक्षण विभाग, महाराष्ट्र शासन आणि प्राध्यापक शैलेंद्र देवळणकर यांचे आभार, आणि डॉक्टर प्रोफेसर शांतिश्री पंडित यांचे पुन्हा एकदा आभार. नाही, धन्यवाद मला मिलिंद सर. ऍड करायचं की मिलिंदनी खरं सांगितलेलं आहे की बिहार मधून मुलं येऊ शकतात, महाराष्ट्रामधून येण्याची काय भीती आहे. बिकॉज महाराष्ट्राची शिक्षण स्टँडर्ड बिहारपेक्षा बरं आहे हो, एवढं घाबरण्याची कारण नाही. हे पण तुम्ही बघू शकतात की कुलगुरू मधून मीच पहिली महाराष्ट्रामधून कुलगुरू आहे JNU. माझ्या 12 कुलगुरू कोणी महाराष्ट्रामधून आलेला नाही, ते बेंगॉल नाहीतर दक्षिण मधून आलेला आहे. UP मधून 1-2 आणि पंजाब, बट महाराष्ट्र मधून एक पण कुलगुरू आलेला नाही. हे अतिशय. आणि दुसरा एक पण मला तुम्हाला म्हणायचं की आमच्याकडे अटल इन्क्युबेशन सेंटर आहे. कोणी मुलांना स्टार्टअपसाठी ब्राईट आयडियाज आहे, ते JNU ची मुलं असावी अशी काही नाही आहे, पण त्यांना ब्राईट आयडिया आहे, ते JNU मध्ये येऊन करू शकतात. आणि आमच्याकडे 20 कोटी नीती आयोगाने JNU ला दिलेला आहे. आम्ही दर मुलांना स्टार्टिंग ग्रांट पण देतो, आणि ते सक्सीड व्हायचं काय नाही ना. आपल्या तकड्यांना माहिती आहे 90% स्टार्टअप्स आर फेलियर, बट इथे आम्ही ऑपॉर्च्युनिटीज देतो. आणि 2000 एकर जमीन JNU कडे आहे, आणि तुम्हाला माहिती आहे एवढं मोठं एरिया कुठली विद्यापीठ खाली नाही आहे. आणि सगळं नॅशनल इन्स्टिट्यूट, DRDO, नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इम्युनॉलॉजी, NIGPR, आम्ही एकमेव एक विद्यापीठ आहे ते अख्खा भारतला एफिलिएट करू शकतो. आमची जॉग्राफिकल एरियाची काही रेस्ट्रिक्शन नाही. सो एक हे अतिशय चांगलं कल्पना आहे. आणि मिलिंदनी रेस केले ते पण इम्पॉर्टंट आहे, कितपर्यंत महाराष्ट्र सरकार अशी मुलांना पण संधी द्यावी. बिकॉज हे आपल्याला, आणि आता हा सरकार, आणि आय कॉंग्रॅच्युलेट उच्च शिक्षण आणि तंत्रज्ञान आणि शैलेंद्र की तुम्ही ह्या ॲटलिस्ट फर्स्ट स्टेप घेतलेला आहे की राष्ट्रीय शिक्षण विद्यापीठ आणि आपलं स्टेटची विद्यापीठची कशी आपण जोडू शकतो, हे अतिशय महत्वाचे आहे. बिकॉज आसाम गव्हर्नमेंटनी हे केलेलं आहे. बिकॉज सायन्समध्ये आम्ही हँड होल्डिंग खाली 2 विद्यापीठ
आसाम मधून घेतलेला आहे. स्टेट विद्यापीठ एक कॉटन युनिव्हर्सिटी आणि तेजपूर सेंट्रल युनिव्हर्सिटी. सो आम्ही हॅड वी नोन अर्लियर नेक्स्ट पेअर कार्यक्रम साठी आम्ही महाराष्ट्र मधून घेऊ शकतो. सो बिकॉज ह्याच्यामुळे काय होतात, कोलॅबरेटिव्ह रिसर्च होतात. पहिली वर्ष 100 कोटी पंतप्रधानची रिसर्च फंड मधून भेटणार, 5 वर्ष मध्ये 500 कोटी, आणि दरेक विद्यापीठला 14 कोटी पर इयर फॉर सायन्स रिसर्च, फॉर सायन्स इन्स्ट्रुमेंटेशन अँड स्टुडंट्स. ह्याच्यासाठी फार फायदा होणार. सो आपल्याला महाराष्ट्रमध्ये पण हा आपल्याला करायला पाहिजे, बिकॉज महाराष्ट्र अतिशय फॉरवर्ड लुकिंग स्टेट है, प्रोग्रेसिव्ह स्टेट आहे, आणि ऑल्सो वन ऑफ व्हॉट टू से इकॉनॉमिकली फायनान्शियली व्हॉट टू से रिसर्च कॅपिटल आहे तिथे आपल्याकडे. ह्याच्यामुळे मला तरी वाटतात की माझी 5 वर्षामध्ये मला महाराष्ट्र सारखं राज्याला केंद्रीय फार काय ऍटलीस्ट प्रॉमिनन्स द्यायला पाहिजे. आणि आम्ही JNU सारखं विद्यापीठची मुलांनी, गरीब मुलांनी ह्याची फायदा घ्यावी. ओके, थँक्यू मॅम, थँक्यू व्हेरी मच. आणि तुम्ही निश्चितपणे म्हटलात त्या पद्धतीने हँड होल्डिंगच्या बाबतीमध्ये आपल्याला या दृष्टीने काय पावलं टाकता येतील, आपण पुढे संपर्कात पण राहू. आणि मला अभिमानाने सांगावंसं वाटतं आहे की महाराष्ट्राने म्हणजे नुकतंच आम्ही जेव्हा आमचा मिनिस्टर साहेबांच्या नेतृत्वामध्ये दिल्लीचा एक शिष्टमंडळ गेलेलं होतं, त्यावेळेला केंद्रीय शिक्षा मंत्री धर्मेंद्र प्रधान साहेबांनी पण सांगितलं, आणि त्यांनी एक अत्यंत चांगलं वाक्य ते म्हटले की जेही काही उच्च शिक्षणामधले गुणात्मक बदल घडणार आहेत ते महाराष्ट्राच्या भूमीवर घडू शकतात. कारण आज NEP पण अत्यंत उत्तम पद्धतीने आपण संपूर्ण राज्यामध्ये ऑर्गनाइज आणि सिस्टमॅटिक पद्धतीने राबवतो आहोत. NAC मूल्यांकनामध्ये आपलं राज्य देशामध्ये नंबर 1 ला आहे. ऑटोनॉमस कॉलेजेसमध्ये वी आर नेक्स्ट टू तामिळनाडू. त्यामुळे इथं फार चांगल्या पद्धतीचं एज्युकेशनचं ॲटमॉस्फिअर आणि एन्व्हायरमेंट आणि इकोसिस्टम आम्ही क्रिएट करण्यामध्ये आम्हाला यश प्राप्त झालंय. आता आम्ही टोटली 2047 पर्यंतचा एक पर्स्पेक्टिव्ह प्लॅन, ज्याच्यामध्ये 2 टप्पे असतील, 2029, 2035 आणि 2047 अशा पद्धतीने आम्ही एक शॉर्ट टर्म आणि लॉंग टर्म ऑब्जेक्टिव्ह ठेवून एक एज्युकेशनचा पर्स्पेक्टिव्ह प्लॅन पण बनवतो आहोत. त्यासाठी आम्ही आपली मदत पण घेऊ. मला असं वाटतं की मॅम, आज तुमचं अत्यंत इन्स्पायरिंग अशा स्वरूपाचं स्पीच झालं. बरेचसे विद्यार्थी आज आपल्याला या ठिकाणी जॉईन झाले, त्यांच्यासाठी देखील ते एक महत्वाचं स्पीच राहणार आहे. यांचा आम्ही अनेक कॉलेजेसमध्ये हे स्क्रीनवरनं आम्ही नंतर पण डिस्प्ले करणार आहोत. आम्ही युट्यूबला याला टाकू, याची लिंक पण आम्ही आपल्या सगळ्यांबरोबर शेअर करणार आहोत. मी पुन्हा एकदा उच्च आणि तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने आदरणीय शांतीश्री पंडित मॅडम, सन्माननीय कुलगुरू जवाहरलाल नेहरू विद्यापीठ नवी दिल्ली यांचं अत्यंत मनपूर्वक आभार मानतो. त्याचप्रमाणे मी आज आदरणीय सपकाळ साहेब, कुलगुरू MGM यांचे देखील अत्यंत आभार मानतो. त्याचप्रमाणे संपूर्ण राज्यामधनं आज या ठिकाणी रौप्य महोत्सवी व्याख्यानासाठी आज जे सगळे प्राध्यापक, विद्यार्थी या ठिकाणी जॉईन झाले, कुलगुरू किंवा विद्यापीठातले पदाधिकारी जॉईन झाले, या सगळ्यांचं मी अत्यंत मनापासून आभार मानतो. त्याचप्रमाणे माझी बॅक ऑफिसची जी टीम आहे, प्रोफेसर मगर, प्रोफेसर सिनलकर, हे देखील आम्हाला सातत्याने मदतीला असतात. आणि त्यामुळे आजचं हे रौप्य महोत्सवी 25 आपण एपिसोड्स पूर्ण केलेले आहेत. पुढच्या शुक्रवारी आपण एक नवा विषय आणि एक नवीन तज्ञ घेऊन आपण परत सगळेजण चर्चेसाठी येणार आहोत. मी पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार मानतो आणि या ठिकाणी हा कार्यक्रम संपला असं मी घोषित करतो. धन्यवाद.